जर कोणी असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते। पदाची आवश्यकताच नव्हती। गोपीनाथराव ज्यावेळी रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा देखील जास्त लोकांचं समर्थन, साथ आणि आशीर्वाद हा मुंडे साहेबांना मिळायचा। आणि या सगळ्या संघर्षामध्ये मला या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे की मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं। विधानसभेमध्ये विशेषतः मला एक फायदा होता, मी वयाने लहान होतो त्यामुळे मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची, कुठली गोष्ट करायची असेल तरी मला जबाबदारी द्यायची। त्यामुळे इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या। एखाद्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे, कसं उत्तर दिलं पाहिजे, कशी कुरघोडी केली पाहिजे याची जी हातोटी त्या ठिकाणी गोपीनाथरावजींकडे होती असे फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डिबेट्स पाहायला मिळत नाहीत, पण गोपीनाथरावजी ज्यावेळेस एकेका विषयावर सरकारचे साल्ट काढायचे त्यावेळी त्यांची बोलण्याची जी शैली होती त्यातला खुमासदारपणा होता। समोरच्यावर वज्राघात करत असताना देखील त्याला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती ते करायचे। त्याच्याशी संबंध त्यांनी कधी खराब केले नाहीत, संबंध चांगले असायचे। पण मी तुम्हाला सांगतो, गोपीनाथरावजींनी सगळ्यात मोठी शिकवण काय दिली जी माझ्या जीवनामध्ये मी अनेक वर्ष पाहतो आणि पाहिली आहे। आणि मला असं वाटतं की जे काही थोडं बहुत यश मला मिळालं ते त्या शिकवणीमुळे मिळालं। मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले, देवेंद्र एक लक्षात ठेव, सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते। सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते, पण लक्षात ठेव सत्तेशी संघर्ष करायला शिक। ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही। आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस। आणि मी जीवनभर ते पाहिलं, जोपर्यंत विरोधी पक्षात होतो